आज आपण बघणार आहोत अगदी चायनीज स्टॉलवरती मिळणारे व्हेज हक्का नूडल्स. त्यासाठी एका कढईमध्ये मी तांब्याभर पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली कडकडीत अशी उकळी आली की 1 चमचाभर मीठ टाकून त्यामध्ये आपल्याला हे हक्का नूडल्स टाकून घ्यायचे आहेत. आता फक्त 5 ते 6 मिनटं याला चांगलं बॉईल करून आपल्याला घ्यायचं आहे. 70 ते 80% हे नूडल्स आपले शिजल्यानंतर याला आपण काढून चाळणीत घेऊयात. आता यातलं सगळं गरम पाणी निघून गेलं की मग यावर परत आपल्याला तांब्याभर गार पाणी घालायचं आहे, जेणेकरून याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबली जाते. आता नूडल्स बऱ्यापैकी थंड झाले की 1 चमचाभर यावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि सगळ्या हातांनी चोळून त्याला व्यवस्थित ते लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले नूडल्स अजिबातही एकमेकांना चिकटणार नाहीत. आता लगेचच एका मोठ्या कढईमध्ये आपण 1.5 पळीभर तेल घालून घेऊयात. तेल चांगलं आपल्याला धूर येईपर्यंत तापवून घ्यायचं आहे. मग यामध्ये 10 ते 12 आपल्याला लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घालायच्या आहेत. त्याचसोबत 3 हिरव्या मिरच्या देखील मी घातलेल्या आहेत. अगदी 10 सेकंद मिरची आणि लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा मी उभा स्लाईस करून घालून घेतलेला आहे. आता आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि कांदा फक्त 1 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे. याचा कलर अजिबातही चेंज होऊ द्यायचा नाही. मग यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत. तर यामध्ये मी गाजर, सिमला मिर्च आणि कोबी उभे स्लाईस करून घातलेले आहेत. आता हे सुद्धा मोठ्या फ्लेमवरच आपल्याला मिनिटभर फक्त हलवून घ्यायचे आहेत. आता आपल्या भाज्यांना 1 मिनिट छान परतून झाल्यानंतर 1 मोठा चमचा यामध्ये रेड चिली सॉस घालायचा आहे. तसेच 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 मोठा चमचा सोया सॉस देखील घालायचा आहे. आता हे सगळे सॉस छान परतून झाल्यानंतर मगाशी आपण जे वाफवून नूडल्स ठेवले होते ते यामध्ये घालायचे आहेत. आणि आता परत एकदा सॉसमध्ये हे छान असे आपल्याला टॉस करून घ्यायचे आहेत. आणि मग काय, आपले एकदम मस्त ठेल्यावरती मिळतात तसे स्पायसी आणि एकदम झणझणीत असे हक्का नूडल्स तयार झालेले आहेत. याचा जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावर जाऊन तो नक्की पहा. तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.